तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ पाहणार आहोत। मित्रांनो, बरेचसे पद हे बदलण्यात आलेले आहेत आणि जी काही एक्स्ट्राची माहिती आहे, जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, ती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर सर्वांनाच माहिती आहे, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आहेत मित्रांनो। पण मित्रांनो, यावरती असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाची शपथ ही कधी घेतलेली आहे? तर 5 डिसेंबर 2024 ला त्यांनी या पदाची शपथ घेतलेली आहे, तिसऱ्यांदा, लक्षात ठेवा। ते कोणत्या पक्षाचे आहेत? तर भाजपचे आहेत। चला पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री हे लाभलेले आहेत। एक आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरे आहेत सुनेत्रा पवार। पहा मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी 5 डिसेंबर 2024 पासून उपमुख्यमंत्री पदाचा कारभार हा स्वीकारलेला आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार। तर त्यांनी 31 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। पण मित्रांनो, सुनेत्रा पवार यांच्या आधी उपमुख्यमंत्री कोण होते? तर अजित पवार होते। पण त्यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झालेले आहे। त्यामुळे त्यांच्यानंतर आता सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री झालेले आहेत। मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत? तर सुनेत्रा पवार या ठरलेल्या आहेत मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। ही जी मित्रांनो एक्स्ट्रा माहिती मी सांगितलेली आहे, ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे परीक्षेच्या दृष्टीने। यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येतात, त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्राचे वित्तमंत्री कोण आहेत? आपल्या महाराष्ट्राचे वित्तमंत्री हे अजित पवार हे होते, पण त्यांच्या अपघाती निधनानंतर या पदाचा कारभार आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांभाळत आहेत फेब्रुवारी 2026 पासून, लक्षात ठेवा। चला पुढचा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? पहा मित्रांनो, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर दादाजी भुसे आहेत। आणि मित्रांनो, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत? तर चंद्रकांत पाटील हे आहेत। तर लक्षात ठेवा, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या मित्रांनो, सर्व पॉईंट हे महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री कोण आहेत? तर जयकुमार गोरे हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री। नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्राचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत? तर प्रकाश आंबेडकर हे आहेत मित्रांनो। नेक्स्ट आपला महत्त्वाचा प्रश्न आहे, पहा मित्रांनो, लक्ष द्या, महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? तर पहा, ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलानुसार आधी आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते माणिकराव कोकाटे, पण त्यांच्या जागी आता दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। आधी माणिकराव कोकाटे हे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते, पण त्यांच्या जागी आता दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्या उद्योगमंत्री कोण आहेत? तर उदय सामंत आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री। महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहेत? सार्वजनिक उपक्रम वगळून? तर शिवेंद्रसिंह राजे भोसले हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री। नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? तर अदिती सुनील तटकरे हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत? तर संजय शिरसाट हे आहेत मित्रांनो महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री। महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री कोण आहेत? तर पहा मित्रांनो, छगन भुजबळ हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री। महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आहेत शंभूराज देसाई। आणि मित्रांनो, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत? तर याचे आन्सर मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलंय, आपल्या महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत?
तर चंद्रकांत पाटील हे आहेत. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री कोण आहेत? तर प्रताप सरनाईक हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री. चला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत? तर राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री. तर पहा मित्रांनो, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गोदावरी, मराठवाडा आणि महाराष्ट्र कृष्णाखोरी विकास महामंडळ आहे आणि गिरीश महाजन तर यांच्याकडे विदर्भ, तापी आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आहे. तर मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि हो मित्रांनो, ज्यांनी कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील.